साई इलेक्ट्रॉनिक्स रिपेअर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपले स्वागत आहे। आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी आज DD फ्रीज आपण बघत आहोत आणि आपल्याकडे असा 3 फूट डिश एंटिना अवेलेबल आहेत। तर मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण DD फ्रीजचे चॅनल फ्रीमध्ये बघतो त्याचप्रमाणे इतर सॅटेलाईटवर सुद्धा आपल्याला फ्री चॅनल बघायला मिळतात, पण बरेचसे लोकांना ते माहीत नसल्या कारणास्तव आपण ते सेट करू शकत नाही। तर मित्रांनो, आपल्याला कोणतेही सॅटेलाईट सेट करण्यासाठी 4 गोष्टीची माहिती असणं जरुरी आहे। त्या सॅटेलाईटची दिशा, त्या सॅटेलाईटची फ्रिक्वेन्सी, त्या सॅटेलाईटचा स्क्रू अँगल आणि त्या सॅटेलाईटचा डिग्री। तर मित्रांनो, आपल्याला आज ABS-2 हे सॅटेलाईट ट्रॅक करायचे आहे। तर मित्रांनो, आपलं DD फ्रीज हे GSAT-15 या सॅटेलाईटवर फिक्स आहे आणि 93.3 या डिग्रीवर सेट आहे ते। तर मित्रांनो, 93 पासून आपल्याला 75 डिग्री सेट करायची आहे। तर 93 पासून 75 डिग्री सेट करायसाठी आपल्याला उजव्या हातावर आपल्याला एंटिना फिरवायचा आहे, मूव्ह करायचा आहे। तर मित्रांनो, आपला डिश एंटिना हा DD फ्रीजचा सेट आहे आणि स्टारोस हे चॅनल चालू आहे। तुम्ही सिग्नल बघू शकता, आपल्याकडे 69 सिग्नल चालू आहेत। मित्रांनो, कसलाही हा फेक व्हिडिओ नाही आहे। तर मित्रांनो, आपला डिश एंटिनाचा वायर हा आपल्या सेटअप बॉक्सला कनेक्ट होऊन आपला घुमता फिरता मित्रांनो हा वायर आपला बघा मित्रांनो, वायर हा आपला घुमता फिरता आपल्या LNBला कनेक्ट झालेला आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, 70 डिग्री सेट करायची आहे। तर मित्रांनो, स्क्रू अँगल आपल्याला सर्वप्रथम LNBचा स्क्रू अँगल चेंज करावा लागेल। घड्याळमध्ये 6 वाजल्याप्रमाणे आपल्याला सरळ स्क्रू अँगल ठेवायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो, सर्वप्रथम आपण आपल्या सेटअप बॉक्समध्ये सॅटेलाईट सिलेक्ट करूया। सर्वप्रथम मित्रांनो, इन्स्टॉलेटरमध्ये यायचं आपल्याला। इन्स्टॉलेटमध्ये आल्यावर आपल्याला सॅटेलाईट लिस्टमध्ये जायचं आहे। तर मित्रांनो, आपण सॅटेलाईट लिस्टमध्ये आलेलो आहोत। इथे आपल्याला ABS-2 क्यूब आहे हे सॅटेलाईट सेट करायचं आहे। तर आपण सेट केलं आहे मित्रांनो, आणि आता आपल्याला TP लिस्ट सेट करायची आहे। मित्रांनो, 12524 हॉरिझॉन्टल 29999 ही TP आपल्याला घ्यायची आहेत। तर मित्रांनो, आपण TP पण सिलेक्ट केलेली आहे। मित्रांनो, ह्या TPवर तुम्हाला फुल सिग्नल मिळेल आणि सॅटेलाईट लवकरात लवकर ट्रॅक होईल। तर चला मित्रांनो, आपण डिशला मूव्ह करूया। तर मित्रांनो, DD फ्रीजला मार्किंग केलेलं आहे आणि त्या मार्किंगपासून ABSच्या मार्किंगपर्यंत फक्त आपल्याला 5 सेंटीमीटर डिश एंटिना हा मूव्ह करायचा आहे, फिरवायचा आहे। तर मित्रांनो, सॅटेलाईट तुम्हाला ट्रॅक होऊन जाईल। तर मित्रांनो, आपण आता जवळपास सॅटेलाईटच्या दिशेवर आलेलो आहोत। तर मित्रांनो, आपल्याला एवढ्यातच कुठेतरी सिग्नल मिळायला पाहिजे। आपण हळूहळू डिश फिरवत आहोत। तर बघा मित्रांनो, इथे थोडेसे आपल्याला सिग्नल मिळाले होते। बघा इथे थोडेफार आपल्याला बघा मित्रांनो, इथे सिग्नल आपल्याला मिळालेले आहे। तर मित्रांनो, पहा इथे सिग्नल आलेले आत्ता। मित्रांनो, आपल्याला इथे सिग्नल मिळालेले आहे। आपला डिश एंटिना फिट करायचा मित्रांनो, सिग्नल मिळालेलं आहे आपल्याला। तर मित्रांनो, इथे आपण डिश एंटिना फिक्स केलेला आहे। तर TVकडे चला मित्रांनो, आता आपण आपल्या TVकडे मित्रांनो, आता सेटअप बॉक्समधून आपण स्कॅन करूया। आपल्याला एंटिना सेटिंगमध्ये जायचं आहे मित्रांनो। एंटिना सेटिंगमध्ये आल्यानंतर आपल्याला ब्लाइंड स्कॅन करायचा आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्याकडे MP2 बॉक्स असेल तर सर्च करा आणि MP4 बॉक्स असेल तर ब्लाइंड स्कॅन करा। तर आपण मित्रांनो, आपला MP4 बॉक्स असल्यामुळे आपण ब्लाइंड स्कॅन करूया। तर ब्लाइंड स्कॅन तर मित्रांनो, हा कसलाही फेक व्हिडिओ नाही, तुम्ही नक्की बघा, तुम्हाला पण सेटिंग येईल।
तर मित्रांनो 65% आपली स्कॅनिंग झालेली आहे मित्रांनो. 88% स्कॅनिंग झालेली आपली. तर मित्रांनो स्कॅनिंग आपली जवळपास कंप्लीट होण्याच्या याच्या मार्गावर आहेत. तर आपल्याला फक्त 6 चॅनल मिळालेले आहेत. 2 नंबरचं पण चॅनल चालू आहे मित्रांनो. 3 नंबरचं पण चॅनल चालू आहे मित्रांनो. 4 नंबरचं पण चॅनल चालू आहे मित्रांनो. 5 नंबरचं पण मित्रांनो चॅनल चालू आहे. तर मित्रांनो या चॅनलवर आपल्याला कसली स्क्रीन नाही आहे आणि हे न्यू चॅनल ॲड झालेले आहेत. 6वं चॅनल बघू मित्रांनो. 6व्या पण चॅनलवर मित्रांनो चॅनल चालू आहे पण थोडा उशिरा आहेत. पण मित्रांनो 7वं पण चॅनल मित्रांनो कसं आहे चालू आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो 7 चॅनल मिळालेले आजच्या डेटमध्ये. तर तुम्ही या चॅनलचा आनंद घेऊ शकता मित्रांनो. बिलकुल फ्री चॅनल आहे. तुम्ही हे सॅटेलाईट सेट करा, नक्की तुम्हाला आवडेल. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. तर मित्रांनो डी फ्री डिश आपण डी फ्री डिशला मार्किंग केलेलं आहे आणि त्या मार्किंगपासून ABSच्या मार्किंगपर्यंत फक्त आपल्याला 5 सेंटीमीटर डिश एंटिना हा मूव्ह करायचा आहे, फिरवायचा आहे. तर मित्रांनो सॅटेलाईट तुम्हाला ट्रॅक होऊन जाईल.